प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंद प्रमद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दंडातील गगनसदृश तत्वमसादी लक्षम एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत सर्व भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्त पालका. जय जय कलिमलनाशका. अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. माया चक्र चालका विनाशा. शेषशयना अनंतवेशा. अनामातीता अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना. रमा रमना विश्वेश्वा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य. तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ अकर्ण नयन. सरळ नासिका. सुहास वदन. दंतपंक्ती कुंदकळ्या समान. शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे. साजिरी कौस्तुभमणी विशेष. वसलांचनाचे भूषण. तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवेळी शोभायमान. त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति. जेते विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती. मूळजन्नी तेची पै. जानूपर्यंत कोर शोभती. मनगंटी कंकणे विराजती. कर कमलांची आकृती. रक्तपंकजा समान. भक्ता दावया अभयवर. सिद्धी सर्वादा स्वय कर. पदा पद्म शंकर चक्र. चार हस्ते आयुधे. कासे कसिला पितांबर. तुलते समतेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर. उभय जंगा दिसती ताती. जेते भक्तजन सुखावती. ज्याच्या दर्शने पतित तरती. जाते अहोरात्र ध्याती. नारादाती ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित. सध्या रागा समान. रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित. वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला. जाते वर्णिता थकल्या सकळा. ऐसा त्या परम मंगला. अल्पमती केवी वर्णू. नारादाती मुनीश्वर. व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमू न शकले महिमांबर. तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता. समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमुतया. ता महाविष्णूचा अवतार. गजवदन शिवकुमार. एकदंत परशधर. अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर. 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार. भक्त पालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण. विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान. वेदांत सार कळेपा. सकळ कार्यारंभी जाना. करिता ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्यावर प्रसादी नाना. ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन. करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. निर्विघ्नपणे होऊ हे. जिच्यावर प्रसाद मिळता. मूळ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता. ती ब्रह्मसुता न मिळेली. मूळमती मी अज्ञान. काव्यादिकाचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमर नाशक. अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक. विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करोन सचिष्या लाभे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण येतेसे की निश्चय. तेवी अस्ति माता पितर. तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार. वारंवार साष्टांग. मी मतिमंद अन्य बाळ. घेतली असे थोर आळ. ती पूर्वी नारदयाळ. सद्गुरुराच आपणची. 9 मास उदरी पाळिले. प्रसव वेदनांते शोषिले. कौतुक करुणी वाढविले. रशियेले आजवरी. जननी जनका समान. अन्य देवता आहे कोण. वारंवार साष्टांग नमन. चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर. तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार. दत्तात्रेय न मिळेले. 3 मुखे 6 हात. गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडल तेज अमित. विदुलते समान. कामधेनू असुनी जवळी. हाती धरली असे झोळी. जो पाहता एका स्थळी. कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान. वस्ती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन. मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन. करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. होऊन कृपेन आपुल्या. वाढला कळीचा प्रताप. करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप. धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र. आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार. दरिद्रे दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने. नास्तिक न मानती वेदवचने. दिवसेंदिवस होम होणे कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राज्याश्रय.
अधर्म पर्वतका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले. नाना विद्या आणि कला असता लागे गेल्या सकळा, ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संतापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोट्या आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कोळी, कोण वर्णाश्रम धर्म मुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्याचे साष्टांग नमवणे, करी प्रार्थना कर जोडूने, आपुले विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावे न कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मेहनत ते झालो किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन कांखेसी, किंवा खंदोत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसे असे माझे आळ, बाळ जाणून लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेचे. ऐसे ऐकून या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागे अभय देती, वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतुष्टीला निश्चय. ऐसे ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझे या मनी, यशस्वी होऊन लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति पावो. आता नमू साधू वृंद, ज्यासी नाही भेदाभेद, जे सात्मसुखी आनंदमय सदोदित राहते. मग न मेले कवेश्वर, जय शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावंतस, न मेले कवी कलिदास, ज्यांची नाटरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण न मेले. ईशचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संत जननी, मज दिनावरी कृपा करुनी, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडिता आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करीती तयांचा, संस्कृताचा नसे गंध, मराठी नये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद. कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणूनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तयेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितुकीचे घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध बहुत लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्यामहो धतीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांच्या गुंफीला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकुनी वृंदांजवळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा शस्त्र कर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पद्द कल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञानमधुस्तव साचार, रुंजी तेथे घालीतसे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमंत, आदर भक्ते परिसोत, प्रथमाध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमाध्याय. द्वितीय अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नृसह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळी वनी गुप्त झाले, गुरुचरित्र ती कथा. पुढे लोक द्वारा कारणे, भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पट्टणे, त्याची स्वामी
यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिच्याविषयी शंका मना माझी येत असे. गुरु राजगुप्त झाली, स्वामी रूपे प्रकटले, त्याचे शकप्रमाण न मिळे, म्हणून शंका प्रतिक्रियेची. ते केवळ अनादिसिद्ध कुंडला येथे पत्रिका वादक लोकद्वारासाठी प्रसिद्ध मानवरूपे झाले. अक्कलकोटा माजारी, राचापा मोदी याचे घरी बैसले समर्थाची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरून निदर्शनाचा, पातळ त्याच दिवशी साचा आदरदयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेर मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बैसूनी दोहोंवरी, तिसरेवरी बैसले आपण. पाहुनी समर्थाचे तेज, अभयंतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख्य करूनी उत्तर दिले तया लागूनी, आम्ही कर्दिलवनातूनी प्रथमारंभी निघालो. मग पहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही ऐसे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थ हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र, ऐसी हजारो नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज गती, पातळ गोदा तटाकाप्रती, तयेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी, सकळ सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले, तैपासून या नगरात आनंद्याहो नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त. असे मुळापासून ऐकुनी ऐशी वाणी, उभयंता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी केले उठोनी उभयंता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न झाली. सदावास अरण्यात, बहुत न येती गावात, जरी आली या क्वचित, गलिच्छ जागी बैसती. कोणा काही आणूनी देती, तेची महाराज भक्षिती. सैनिक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठूनी. वेडा बुवा तयाप्रती, गावातील लोक म्हणती, कोणीही अन्यानिक नेनती, परब्रह्म रूपे हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणूनी अंतरखून, स्वामींसी मानती ईश्वरा समान, परी दुसरे अन्य जन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, वरी ठेवूनी कर, दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा, पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे. स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो, तुम्हा नसावा येते वीट. सर्वदा सेवावे अखंड, बहुभयांचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समंत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोऽध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. तृतीयोऽध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गत्यादायी कथा सुंदर, स्वामी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार. स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले मुळा माझी, वास्तव करीत अप्पाटोळ झाले भक्त, तेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदिसम. सर्व घेऊनी स्वामींसी टोळ जाते अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंदा होता, तो करी न तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध. समजला पूर्व पुण्यस्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाऊन ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर.
चोळाप्पांचे भाग्य उदेले, यती राजगृहासी आले, जैसे कामधेनू आपण बळे, दरिद्राची घरी जाय. पूर्वपुण्य होती गांठी, म्हणून घडले या गोष्टी, झाली स्वामी राजे भेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव स्थान, सुरवराचे दुर्लभ चरण, तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधती, तळी तापडी मार्गी श्रमती, निराहार कित्येक राहती, मौन धरिती कित्येक, एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरिगव्हरी बैसून तपश्चर्या करिताती, एक पंचाग्नी दन करीती, एक बवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार ओघा सांडूनी, एक करीती कीर्तन, एक मांडती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती, एक लोकोपदेशती, एक भजनामाजी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधती देवलाहे. परी जयांचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वांचून, केली यासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ, योग यागादिक. काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पायी, स्वामी आले सदनाते, तयांचे देखुनी भक्ती, स्वामी येते भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीचे, अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उधेले. तैपासूनी जगात तया नगराचे नाव गाजत, प्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, एक लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामीराजे यती, बहुधा न जाती फिरवया. लोका माझी पसरली मात, नुपासील कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. राहती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय वाणी, गावात यती येऊन फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी, आजवरी झाली नाही, आता जाऊनी लवला आई, भेटू तयावर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तेवची यतिमूर्ती पुढे ठेवली, सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदोदित, दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरूनी, असनावरी बैसविले, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षडोपचारे पूजली, स्वामी मूर्तीनुपराय, निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे, स्वामीचरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय. गौड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेश. तृतीय अध्याय.